मुलुक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येते. एफडीएने मोठी कारवाई केलेली आहे. 2.93 कोटींचा खाद्यतेल साठा जप्त केलाय आणि बागारिया ॲग्रो प्रोडक्ट्स तसंच बागारिया व्हेजिटेबल प्रोडक्ट्सवरती धाड टाकलेली आहे. या दोन्ही कंपन्यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आलेले आहेत. पुनर्वापर केलेल्या टीनमध्ये खाद्यतेलाचं रिपॅकिंग अत्यंत अस्वच्छ वातावरणात सुरू होता हा सगळा कारभार आणि त्यानंतर तेलाचा हा मोठा साठा होता. धूळ आणि गंजाने माखलेली यंत्रसामग्री आहे आणि क्रॉस कंटॅमिनेशनचा मोठा धोका उघड झालेला आहे. फूड ग्रेड प्रमाणपत्र आणि इन हाऊस लॅब आणि तांत्रिक अधिकारी हा नव्हता. एफडीएच्या तपासणीमध्ये गंभीर त्रुटी आढळलेल्या आहेत. पाम, सोयाबीन, कपाशी आणि वनस्पती तेलाचा संशयित निकृष्ट साठा हा जप्त करण्यात आला आहे. नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आले. राज्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांवरील कारवाईनंतर छत्रपती संभाजीनगरात खवा आणि पनीरच्या पुरवठ्यावरती परिणाम झालाय. शहरात दररोज सुमारे 6,000 किलो पनीर आणि 3,000 किलो खव्याची मागणी असते. पूर्वी 240 ते 280 रुपये प्रति किलो मिळणारं पनीर आता 350 ते 370 रुपये प्रति किलो झालंय. तर खव्याचा दर 240 ते 280 रुपयांवरून थेट 320 ते 340 रुपये प्रति किलो झालेला आहे. पुरवठा कमी झाल्यामुळे पनीर सुमारे 70 ते 90 रुपये तर खवा 60 ते 70 रुपये प्रति किलोने महागलाय आणि याचा फटका मिठाई व्यावसायिक, हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग व्यवसायाला बसत असून अनेक ठिकाणी पनीरसाठी प्रतीक्षा करावी लागते. दरम्यान दूध भेसळ विरोधी कारवाईमुळे चर्चेत असलेले एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान द्यावा अशी मागणी शिवसेना नेते खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी केलेली आहे. मंचरीकडे आयोजित दूध भेसळी विरोधात एल्गार मेळाव्यामध्ये बोलताना भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी सरकारने ठामपणे उभं राहावं तसंच मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनाही विठ्ठलाच्या महापूजेचा मान द्यावा अशी मागणी केली आहे. मित्रांनो, परवा दिवशी अलंकापुरी नगरीमध्ये आमच्याकडे माऊलींच्या पालखीचं प्रस्थान त्या ठिकाणी झालं. तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर या दोन्ही पालख्या आळंदीमध्ये आल्या. जेव्हा आम्ही पुण्याच्या परिसरामध्ये गेलो, दोन्ही पालख्या तिथं होत्या. लोकांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी, लोकांच्यासाठी लढणारा तुकाराम मुंढे सारखा अधिकारी आहे. आणि जेव्हा पंढरीच्या पांडुरंगाला ही पालखी जाईल, जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते पंढरीच्या पांडुरंगाचं त्या ठिकाणी महापूजा होईल, त्यावेळी जनतेसाठी लढणाऱ्या अधिकाऱ्याला देखील, तुकाराम मुंढे सारख्या अधिकाऱ्याला देखील पंढरीच्या पांडुरंगाचा मान मुख्यमंत्र्यांच्या बरोबर द्या. एफडीएने दूध खरेदीसाठी लागू केलेल्या नव्या फॅट आणि SNF निकषांमुळे राज्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांवरती संकट ओढावू शकतं अशी चिंता माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे. नव्या नियमांनुसार राज्यातील कोणतीही डेअरी 3.2% फॅट आणि 8.3% SNF पेक्षा कमी दर्जाचं दूध खरेदी करू शकणार नाही. निकष पूर्ण न करणारं दूध डेअरींना स्वीकारता येणार नसल्याने दूध संकलनावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कुठल्याही डेअऱ्यांनी जे दूध कलेक्शनवाले आहेत त्यांनी फॅट 3.2 आणि SNF 8.3 याच्या खाली दूध खरेदी करायचं नाही. स्वप्नीलजी, तुम्ही सांगा, शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? आदिवासी भागातला दूध उत्पादक शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? तुम्ही आहे ना सगळे शेतकरी दूधवाले. मग त्या कंपन्यांवर जबाबदारी टाकली की या दर्जाचं दूध नसेल तर तुम्ही त्याची विल्हेवाट लावायची नाही, तुम्ही ते परत करायचं. आणि आता ते दूध जर परत केलं तर मग आपोआप दुधाचं संकलन कमी होईल. आणि दुधाचं संकलन एकदा कमी झालं की मग दुधाचे भाव वाढतील, हे नक्की आहे.